शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, दुग्ध व्यवसायातला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे निवारा. आणि या निवाऱ्यासाठी आपण गोठा बांधत असतो. तर हा गोठा बांधत असताना काही गोष्टी आपल्याला लक्षात येत नाहीत, परंतु कमी खर्चामध्ये कमी बजेटमध्ये शेतकऱ्याला या गोष्टी आवश्यक असतात. आता या कमी खर्चामध्ये आपण कसं हे सगळं नियोजन करू शकतो याबद्दलची माहिती आज आपण पवार मिस्त्री आहेत आपल्या बरोबर. वाघमोडे फार्मवरती यांनी हे सगळं काम सुरू केलेलं आहे. तर आपण त्यांच्याकडून समजून घेऊयात हा फार्म बांधत असताना त्यांनी कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं आणि कमी खर्चामध्ये हा फार्म उभा करण्यासाठी त्यांचा कसा प्रयत्न आहे याबद्दलची माहिती. नमस्कार पवार साहेब. नमस्ते. तर तुम्हाला तुमचं सुरुवातीला नाव सांगा. मी संजय भगवान पवार, हा, माळशिरस. हा, मी लोहार समाजाचा आहे बर, आणि आमचं हे लोखंड धंदा करणं, काम करणं हे आमचं म्हणजे म्हणजे पिढी पहिल्यापासून जात. आम्ही पिढी जात आम्ही धंदा पत्र्याचं ठोकणं बर, किंवा असे कामं करणं आमचं कामच आहे. बरोबर. आता मला एक सांगा, आता दुग्ध व्यवसाय जर म्हटलं तर निवारा खूप महत्वाचा आहे. हो हो. आता हा निवारा चांगला राहण्यासाठी हम्म. किंवा शेतकऱ्याचं पण बजेट व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही कसं प्रयत्न करत असता? नाही नाही, जसं शेतकरी म्हणतो का नाही त्या पद्धतीने हलक्या पद्धतीने गोठा म्हणजे किंवा भारी पद्धतीने गोठा अशा पद्धतीने आम्ही तयार करून त्यांच्या म्हणण्यानुसार गोठा तयार करून देतो. बर, जे शेतकऱ्याला जसं हा, पाहिजे तसं. शेतकऱ्याला जसं पाहिजे तसं. बर, मग कोण म्हणतं 14 फुटीमध्ये गोठा करा, कोण 12 फुटीमध्ये करा म्हणतात, कधी 16 फुटीमध्ये 2 पाकली करा म्हणतात. बर. त्या पद्धतीने आम्ही करून देतो त्यांना. बर. आता हा जो गोठा चालू आहे काम, तर हे तुम्ही तुमच्या पसंतीने करताय का की मालक सांगतात नाही तुम्हाला? नाही, मालकाचं आणि आमच्या दोघांच्या विचारामधून ही आम्ही गोठा तयार केलाय. बर, असं केलं आम्ही दोघांच्या. दोघांच्या विचाराने. बर. किंवा गाईला कसं बसता येईल, किंवा गाईला लांबी रुंदी किती पाहिजे, मागं सरताना तिला डाम लागला नाही पाहिजे, किंवा अशा पद्धतीने त्यांच्या आमच्या दोघांच्या विचाराने गाईच्या उंची अनुसार आम्ही ती उंची ठेवली. आता गायचा गोठा बनवण्यासाठी कसं बजेट असावं शकतं? मग आता ती बजेट त्यांच्या खर्चानुसार आहे. मग हलक्या पद्धतीनं पण बनवता येतं, चॅनलमध्ये, अँगलमध्ये, पाईपमध्ये बनवलं तर हलक्या पद्धतीने होतं, आणि अँगलमध्ये बनवलं किंवा चॅनलमध्ये म्हणजे भारी पद्धतीने, म्हणजे जास्त दिवस टिकतो अँगलमध्ये बनवलं. आता तुम्ही इथं हे जर केलेलं आहे तर हे आपल्या शेतकरी मित्रांना सांगा, हा काय प्रकार केलेला आहे? हा, एका खांबावरती टच म्हणजे 2 बाय हा जिथे आहे 5चा चॅनल बसवलाय. बर, आणि हा चॅनल आहे का नाही लोड घेतो ना, आय बीम आहे ह्या. हा, मग ती पुढचाही लोड घेते आणि मागचाही लोड घेते. मग त्यामुळे आय बीम वापरला. जर सी चॅनल वापरला असता तर त्यांनी लोड घेतला नसता काय. मग त्यामुळे ही कैचीचाही लोड घेतला त्यांनी, आणि ह्या अँगलचा पण लोड, आणि हिकडच्या बाजूला पण लोड 6 फूट मी पत्रा सोडलेला आहे तिथं. पलीकडे. हा, पलीकडच्या बाजूला पण. त्यामुळे त्यांनी ती लोड घेतलेला आहे. कैचीचाही बोजा घेतोय, वारं येऊ द्या किंवा काही येऊ द्या, त्याला काय सुद्धा होत नाही. ते गॅरंटीचं काम झालेलं आहे. बर, असं झालं. यात शेतकऱ्याचा काय फायदा होतो? मग शेतकऱ्याचा फायदा भरपूर फायदा होतोय ना ह्याच्यामध्ये. किती बचत होती साधारण? अहो, बचत आता ही चॅनल मध्ये केलं तर जास्त पैसे जाते ती, आणि पाईप मध्ये केलं तर थोडं बचत होतात पैसे. पण आता ह्याच्यात बचत होत नाही, पण बरेच दिवस पिढ्यान पिढ्या खाऊ शकते. त्यांचा नातू ज्यांनी बनवली, पोपट वाघबड्याने बनवलेला गोठा आहे काय, त्यांचा आता हे नातू ह्याच्यामध्ये खाऊ शकतो. म्हणजे एवढं पर्यंत गॅरंटीनं काम आहे. बर बर, म्हणजे एवढं स्ट्रॉंग आहे हे. स्ट्रॉंग मटेरियल मध्ये. बर बर, म्हणजे सगळं जीडीचं तुम्ही हा, मटेरियल. जीडीचं मटेरियल आहे, आणि गंज चढत नाही, काय सुद्धा होत नाही. हा. आणि त्याला अशा पद्धतीने कॉलम करून पण घेतलेत बाबा, कुजूनी म्हणून हे करून. बर बर, खाली पुजून. हा, असं. हा. आता मुक्त गोठा करायचा असेल तर किती बजेट जाऊ शकतं 10 गायींसाठी? आता त्या खर्चावर अवलंबून आहे, करण्यावर. सगळ्यावर खर्चावर अवलंबून आहे. हा. मुक्त गोठा करायचा म्हटलं तर, पण मुक्त गोठा केला तर फायदाच आहे शेतकऱ्यांना. हा, हा. मग ते फायदा करण्यासाठी ते मुक्त गोठ करणं गरजेचंच आहे त्यांना. बरोबर. आता काय काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत गोठा करताना? आता काय काय गोष्टी, रनिंग म्हणजे अंतर, डांबामधलं अंतर म्हणा. आता कंपल्सरी म्हटलं तर 14 फूट म्हणजे 26.5 फुटाचा गोठा असावा 2 पाकलीमध्ये, बर. कैचीमध्ये. हा. मग ते कैचीमध्ये असलं का ना, मुक्त गोठ्याला फायद्याचं ठरतं. हा, हा. म्हणजे जरी समजा शेण पडलं तर ट्रॅक्टर लावून तो शेण सुद्धा काढू शकतो, किंवा एका बाजूला ट्रॅक्टर लावून हे करू शकतो. अशा पद्धतीने ते करू शकता येते. बरोबर. हा, गाया पण इकडं तिकडं मुक्त गोठ्याला म्हणजे कैची असलं का नाही, उड्या मारतात इकडे तिकडे, गिरक्या मारतात त्या गाया. हा. मग ते शेतकऱ्याला फायद्याचं ठरतं. हा, म्हणजे अडथळा कुठं राहत नाही. अडथळा नाही. बरोबर. आता हे जे काम आहे, आता तुम्ही हे वापरले तर साधारण किती बजेट गेलं तुम्हाला? हे किती बाय कितीचं आहे सगळं? आता ही आम्ही बनवलं आता गेल्या वर्षी काय बनवलं, ह्या वर्षी पण काय बनवलेलं आहे. बर. मग त्यामुळे आता बजेट म्हणजे
हा लांबी असं 85 फूट लांबीचा आहे ही बर. गोटा आणि 85 बाय 52चा गोटा आहे. ओपन 85 30 बाय 40. ओपन आहे 30 बाय 40 म्हणजे असं अशा पद्धतीने. बर 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 बर. म्हणजे की गोटा करत असताना शेतकऱ्यांनी ह्या गोष्टी लक्षात घेणं हो गरजेचं आहे. बरोबर तुम्ही आहे. जे आता काही गोष्टी हो सांगितल्या. बरोबर. बरोबर. आता किती ठिकाणी तुम्ही गोटे केलेले आहेत आता असे? इथं आम्ही माळशिरस मध्ये उत्तम मस्क्याचा गोठा बनवला. बर. परत तात्या वाघमडे, तात्या वाघमडे म्हणून सोपनाप्पा वाघमडे, बर. मग आबा त्यांचाही मोठा गोठा बनवला आता. हा. आता चालू नवीन झालेला आहे. परत पिंटू वाघमडे म्हणून आहे त्यांचा गोठा बनवला आहे. बर. असे बरेच माळशिरस मध्ये गोटे आम्ही तयार केले. म्हणजे जवळजवळ मी 26 वर्ष झालं गोटच ठोकते. गोट्याचीच कामं करतो. पोल्ट्रीचे पण आपलं कामं केलीत मी. बर. चिकन कोंबड्याचं पोल्ट्रीची कामं पण केली. हा. आता महाराष्ट्रात मध्ये आता जर शेतकऱ्यांनी कुठं त्यांना उभा करायचा असेल फार्म तर तुमची मदत होऊ शकते का? हो होऊ शकते की. हा, हा मी सांगू शकतो. असं 300-400 फुटाचे मी चिकन कोंबडी शेड पण केले. बर. असं केलं. तर आता तुमचा जर शेतकऱ्यांना संपर्क नंबर पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना तुमचा पत्ता आणि संपर्क नंबर द्या जेणेकरून शेतकरी मित्र तुमच्याशी- माझा नंबर 9860323069 हा माझा संपर्क नंबर आहे. हा. आणि माझ्या दुकानाचं नाव आहे अमोल स्टील वेल्डिंग वर्कशॉप माळशिरस बाजारपेठ. शेतकऱ्यांनी संपर्क हा, करावा संपर्कच किंवा करावा. जे व्यावसायिक असेल त्याला हा. कोणाला शेड बांधायचं असेल त्यांनी हो संपर्क करू शकतात आणि हो. तुम्हाला हो. ते काम मिळून जाऊ शकतं. हो बरोबर. हो हो तर बरोबर. तुम्ही जो काय पवार साहेब अनमोल वेळ दिला आणि या बांधणीबद्दलची माहिती आपल्या शेतकरी मित्रांना दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि मी आशा करतो की खूप शेतकरी तुमच्याशी संपर्क करतील आणि हो. तुमच्या व्यवसायाला पण मदत होईल या गोष्टी. हो. धन्यवाद. धन्यवाद.